हॅलो. मग अशी कोणाची चावी बाईकची टीव्हीएस स्कूटीची चावी आहे ती समालोचक कक्षामध्ये जमा झालेली आहे. मग ही कोणाची? सपाट संघ आपले आयडी किती आहेत आयोजकांची सूचना आहे ते जर 15 पेक्षा जास्त आयडी असतील तर आपण खेळाडू नाही घ्यायचा आहे. हा आपला असोसिएशनचा नियम आहे. मानिवली गावचे कार्यकर्ता योगेश गायकर यांचं आगमन झालंय. या दादा आपण आपलं सहर्ष सुस्वागतम. चला सामना सुरू करा कारण आपण अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. ठीक आहे आपण उपाध्यक्षांनी आपल्याला हरकत नाहीये आपण घेऊ शकतो. संधी दिली आपल्याला. पुढल्या सामन्याकडे नक्कीच सामना सुरू होते. सामना क्रमांक 4 सापाड विपक्ष उंबारडे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिलाच बॉल इथे पाहावा लागेल. डावी यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू निघून गेलाय. आमचे पंच पाहतोय प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा इशारा आहे तो वाईट बॉल. हा चेंडू मात्र गोलंदाज शैलेश ला पुन्हा फेकावा लागेल. गती परिवर्तन इथे मात्र ओहो चांगले क्षेत्ररक्षण. 1 मिनिट पंच. बाहेरचे खेळाडू किती घेतलेत?
कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे सदस्य बालाराम दादा भंडारी, आपण आला असाल तर या. चला मॅच सुरू करायची आपण. पॉवर प्लेचं षटक शैलेश पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने. लो फुलटॉस चेंडू येत टाकतानी जसा आलाय तसा पाठवून दिलाय. षटकार बाळादादा भंडारी 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इन ऍक्शन मध्ये आहेत मला वाटतं बाळादादा. आणि सुरेश पंजे दादा देखील आले, त्यांचं देखील स्वागत. येस, बॉल द्यायचंय. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 8. इथे मात्र अविनाश कारभारी देखील षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. पहिल्याच बॉलवर षटकार इरादा स्पष्ट केला आहे या फलंदाजाने. धावसंख्येला आकार द्यायचा आहे या अनुषंगाने फलंदाजीला सुरुवात केली. आता मात्र 5 वेगवान, जबरदस्त वेगवान चेंडू होता. इथे डॉट बॉल. धावसंख्या संख्या स्थिरावलेली 8 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र पाहायचंय कशा प्रकारचे बॅटिंग. अविनाश कारभारी, दुसऱ्या बाजूला विशाल मडवी. चला वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या, कारण अगोदरच या सामना सुरू व्हायला खूप वेळ गेलेला आहे, खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण वेळ कमी खर्च करा. फुलटॉस पुन्हा एकदा दूर जवळपास कोणताही खेळाडू नाही आणि 1 बाउन्स बॉन्डलाईनच्या बाहेर जाईल. येतो हा चौकार. जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये अविनाश कारभारी. गतवर्षी या खेळाडूचा आपण विचार केला तर तब्बल 334 धावा कुठल्या होत्या. एक रणमशीन उंबाडे संघाची. ओहो, इथे पाहायचंय पुन्हा एकदा चेंडू वेगाने पुढे सरकतोय. येतो हा महत्वपूर्ण बॅक टू बॅक दुसरा चौकार. मामा तुझ्या माचीचे कार्य आला.
चांगले डीजे ऑपरेटिंग इथे पाहायचं पुन्हा एकदा मोठा फटका आता मात्र पाहायचंय अंपायर डिसिजन वन्स अगेन लागोपाठचा तिसरा चौकार धावा खर्च केल्यात शैलेश दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत प्रदीप पाटील आता मात्र स्ट्राईक एंडला असेल विशाल मढवी विशाल मध्ये देखील ती क्षमता आहे गुणवत्ता आहे ताकद आहे मात्र ती क्षमता ताकद गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय यावेळी मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने देखील एका खेळाडूला तैनात केले आपण पाहिलं तर डीप पॉइंट आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले गेले आणि लॉंग ऑन आपण डीपला पाहतोय एक वाईडिशला खेळाडू आणि डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग यष्टीरक्षक गोलंदाज अशी विवरचना इथे बांधणी केली गेली विशाल मडवी या फलंदाजासाठी मात्र पाहायचंय गोलंदाज सज्ज झालाय संदीप पाटील प्रदीप पाटील माफ करा प्रदीप पाटील पंचाच्या उजव्या बाजूने रायटम राऊंड द विकेट गोलंदाजी यावेळी मात्र हलक्या हाताने प्ले केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे सज्ज फील्ड करतील तो परत सिंगल तितक्या वेगाने कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकातला उच्चांक धाव फळक नक्कीच आमचे स्कोरर दिनेश जाधव यांनी नोंदवलाय आतापर्यंत 3 सामने आपण पाहिले एका सामन्यामध्ये 8 धावा दुसऱ्या सामन्यामध्ये 9 तर तिसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 19 धावा देखील पाहायला मिळाल्या मात्र या सामन्यामध्ये 20 धावा बॅटिंग ऑर्डर चांगली पाहायला मिळते इतर पंचांकडे अपील हलकस पाहायला मिळालं मात्र पंचांनी पाहिले एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झालाय लाईन लेंथ इथे एक्झॅक्टली पाहिली जाते आणि पंच प्रसाद सहस्रबुद्धे कॉल देतात हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव स्कोरबोर्डवर अवांतर ऍड केली जाईल आणि एका धावेने स्कोरबोर्ड संत गतीने 2 धावा पूर्ण केल्या माफ करा 2 धावा स्कोरबोर्ड 23 हो यावेळी मात्र चपराक लगावलाय मात्र खेळाडू तिथे तैनात आहे 1 बाउंड चेंडू फील केला जाईल तोपर्यंत दुसरी धाव मिळेल का नाही फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 24 आता मात्र कुठेतरी या धाव फलकावर अंकुश लावलंय या फलंदाजांना जखडून ठेवले बांधून ठेवले असंच म्हणावं लागेल प्रदीप पाटीलला कारण पहिल्या षटकामध्ये 3 चौकार एक षटकार पाहायला मिळाला मात्र दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः जखडून ठेवलंय ओहो इथे परफेक्ट लाईन पाहायला मिळाली आणि येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल ही गुणवत्ता ही क्षमता आहे आपल्या संघासाठी जिद्दीने चिकाटीने गोलंदाजी करतोय आपल्या मॅरिट वर फलंदाजांना अक्षरशः नाचवतोय गोलंदाज प्रदीप पाटील डॉट बॉल धावसंख्या स्थिरावलेली 24 आता मात्र पाहायचंय कमबॅक करावं लागेल फलंदाजाला विशाल तर दुसऱ्या बाजूला अविनाश कारभारी लागोपाठचा दुसरा डॉट बॉल विशाल मडवीसाठी फेकला जातोय इथे मात्र गोलंदाज फलंदाजाला वीक करतोय त्याचा आत्मविश्वास ढासळण्याचा इथे प्रयत्न केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल पुढचा बॉल पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज झालाय प्रदीप ओहो ही रणनीती पहा एक्झॅक्टली फलंदाजाला हेरून गोलंदाजी केली गेली आणि बॅट कटचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून आणि एका धावेने स्कोरबोर्ड सिल्वर जुबली 25 धावा
जेवढ्या भूमिका मला साकारता येतील तेवढ्या साकारण्याचा प्रयत्न केला जातोय. न्यू गोलंदाज उल्हास पाटील पंचाच्या उजव्या बाजूने. यावेळी मात्र भिडकावून दिलाय. आउटफील्ड पाहावी लागेल. चेंडू यस पंच पाहतायत. डिसिजन चौकार. यावेळी मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचे दोन्ही खेळाडू चेंडू समोर होत आहेत. डीप मिड विकेटच्या खेळाडूने चेंडू उचललाय. पैकी थोडीशी खराबच म्हणावी लागेल. मात्र 2 धावा देखील ते सहजरित्या कंप्लीट केल्यात फलंदाज विशाल मडवीने. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 14 चेंडू फेकलेत. स्कोर बोर्ड धावा 31. म्हणजे सलामीची ओपनर जोडी चांगली साजेदारी पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा पायाच्या खालून चेंडू उचललाय. ही नजर पहा या खेळाडूची. विशाल मडवी कौतुक करावं तितकं थोडं आहे या खेळाडूचं. एक चांगली शैली आत्मसात केली आहे या खेळाडूने. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32. पहिल्या विकेटसाठी साजेदारी इथे बहरते. चेंडू फेकलेत 15. धावसंख्या 32. म्हणजे 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी होते मैदानामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या पाटण्या खेळलाय. डीप लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू समोर येईल, उचलेल, फेकी करेल. पहा किती वेगवान हा चेंडू. आपण पाहिला तर पूर्णपणे लॉंग ऑनच्या दिशेने होता. थोडासा वाईडिश 15 ते 16 पावलं धावला. एका हाताने चेंडू उचलला आणि त्याच ऍक्शन मध्ये फेकलाय. ही चतुराई लागते. कोण म्हणते 40+ खेळाडू आहेत. कारण फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड 40+ मध्ये देखील अनेक वेळा पाहायला मिळालाय. यावेळी मात्र पाहायचे दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. बॉन्डच्या बाहेर येतोय. हा हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. चौकार. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 42. एक ऑटो रिक्षाची चावी सापडलेली आहे आणि तिजोरीची चावी देखील त्याला आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जा. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. म्हणजे विचार केला तर 42 धावांची पार्टनरशिप 18 चेंडू मध्ये. गुड बॅटिंग. कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण अविनाश कारभारीने षटकाराने सुरुवात केली आणि त्याला विशाल मडवी देखील चांगली साथ देतो. तो देखील 6 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून 10 धावा देखील पाहायला मिळाल्या. आणि दुसऱ्या बाजूला अविनाश कारभारी देखील चांगले बॅटिंग करतो. तो देखील 29 धावांवर खेळतोय. हबप नामदेव गायकर मानवली चे ग्रामस्थ आपण या क्रीडा मंचावर यायचं आहे.
हा बाबा आमचे माळकरी बंधू नामदेव गायकर या दादा. आज आपण पाहिलं ना, ह्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर मला एक उल्लेख करावा असं वाटतं. आपण घरामध्ये शिरा बनवतो. तो शिरा कसा असतो? तो शिराच असतो. पण सत्यनारायणाच्या पूजेला जेव्हा प्रसाद शिरा बनवला जातो तो देखील शिराच असतो. पण ज्यावेळी त्याच्यावर तुळशी पात्र ठेवलं जातं ना, तो तीर्थ प्रसाद होतो. तसे माळ आहे ना, माझ्या गळ्यामध्ये जरूर आहे. ती तुळशी माळ आहे. हा शरीर आता माझा नाही, देवा तुझा आहे. प्रकाश गायकर यांच्या शुभ हस्ते नक्कीच ज्यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांचा आपण सन्मान करतोय. चला पंच. अंतिम शेवटचं षटक अनिल भोईर पंचांच्या डाव्या बाजूने. ओ इथे पाहायचं लाहीन आणि यष्टी वाकवली झुकवली आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन आणि तब्बल 42 धावांची भागीदारी इथं फोडण्यात यश मिळतंय अनिल भोईर. थँक्यू. न्यू बॅटर मैदानात 1 डाऊनला दाखल होतोय निलेश जाधव. अनिलचं महत्व किती आहे, अनिलसाठी किती प्रतीक्षा केली या सापाड संघाच्या खेळाडूंनी आणि अनिलने पहिल्याच बॉलवर साजेदारी फोडण्याचे काम केले. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला निलेश जाधव. तर आमचे दुसरे जाधव बंधू आपण पाहतो. दिनेश जाधव स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचे बंधुराज छोटे बंधू आहेत. निलेश जाधव स्ट्राइक एंडला. यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल. धाव संख्येला लगाम लावली आहे अनिल भोईरने. 2 चेंडू अजून एकही धाव खर्च केली नाही. मग 18 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा आल्या होत्या आणि 42 धावांची साजेदारी फोडली निलेश जाधव. आता मात्र गोलंदाजाच्या मॅरिट वर खेळावं लागेल. वेगवान चेंडू होता. किती वेगाने चेंडू फेकतोय पहा. 3 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 2 डॉट आणि पुढचा बॉल. आता मात्र निलेश जाधवला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. चेंडूवर नजर टिकून ठेवून फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाच्या मॅरिट वर खेळावं लागेल. आता मात्र पाहायचं वाईड दिशा खेळाडू थोडासा लॉंगॉनच्या दिशेने सरकवला गेलाय. फुल टॉस, चुकीला माफी नाही. येतो हा SIX. चेंडू फेकला आणि जसा आला तसा पाठवून दिला निलेश जाधवने.
फुलटॉस आला आणि फुलटॉसच बाउंड्रीच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल. आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल निलेश जाधवचा, कारण 2 चेंडू डॉट नंतर षटकार. हा पहा पुन्हा एकदा मी उल्लेख केलाय, निलेश जाधवचा आत्मविश्वास वाढला असेल आणि त्याचा प्रात्यक्षिक दाखवून देतोय. येतो हा दुसरा लागोपाठचा. तिसरा षटकार. पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावर आणि शेवटचे 3 चेंडू मात्र निलेश जाधव फलंदाजाच्या नावावर. बॅक टू बॅक 3 षटकार आणि धाव संख्या इथे पाहायला मिळते ती धावसंख्या धावफलकावर लागली ती 1 कडीच्या मोबदल्यात 60 आणि नाणेफेकीसाठी मी सज्ज करतोय दोन्ही संघांना. मानुली 40+ संघाने, त्याचप्रमाणे विपक्ष संघ आहे तो देसाई 40+ संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबावे. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. तर चेंडूची मागणी करण्यात येते. शैलेश आहेत आमचे उत्कृष्ट क्रिकेटर, अष्टपैलू क्रिकेटर. सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलात तर डोंबिवली बॉईज या संघाच्या मार्फत सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. ओपन क्रिकेटचा चांगला अनुभव आहे या खेळाडूला. 4 षटकांमध्ये 60 धाव्यांची लक्ष्य, 60 धावा पहिले केल्या आणि 61 धाव्यांचा टार्गेट डोळ्यासमोर ठेवलंय ते सापर्डे 40+ संघा. चांगली सुरुवात दोन्ही पंच तुम्ही पाहू शकतात, मुरेश्वर आणि त्याचप्रमाणे प्रसाद सहस्त्रबुद्धे सर ऑफिशियल पंच. काहीशे नियम आहेत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आणि ते नियम आपल्याला माहिती असावेत, कारण आपण सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. प्रत्येक गोष्ट पंचांवर आपण सोपवू शकत नाही.
त्यामुळे थोडेफार नियम आहे त्यांचा अभ्यास सुद्धा प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक संघाने केला पाहिजे, जेणेकरून जेव्हा सामने सुरू होतात तेव्हा अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात तेव्हा फक्त गालबोटे पंचांना लागलं जातं. तर तसं करू नका, थोडेसे नियम आहेत ते तुम्ही सुद्धा समजून घ्या. आता वेलकम नितीन पाटील, तुमचं सुद्धा इथे आगमन आहे. नाणेफेकीसाठी मी सज्ज करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आमच्या व्यासपीठासमोर. मनोज धुमाळे त्याचप्रमाणे नितीन पाटील. चार षटकांची लढत आहे. प्रत्येक संघासाठी एक महत्वाची सूचना आहे. मैदानाच्या मध्ये जे झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्याला चेंडू लागला आणि चेंडू आतमध्ये राहिला तर तुम्हाला त्या धावून काढायचे आहेत. आणि चेंडू जर झाडाला लागून बाहेर गेला किंवा वन टप्पा सीमारेषे बाहेर गेला तर तुम्हाला तो चौकार देण्यात येईल. ही महत्वाची सूचना आहे. आणि प्रत्येक सामने हे 4 षटकांचे असतील. आता यजमान विरुद्ध पाहुणे असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अटीतटीची लढत आहे. आजच्या दिवसातील 5वा सामना यानंतर तुमच्या भेटीला येणार. 4था सामना चालू आहे तो सापर्डे विपक्ष उंबारडे संघाने चांगली फलंदाजी केली. आमचे ऑफिशियल स्कोरर दिनेश जाधव सर चांगला गुणलेखक केले आतापर्यंत. सकाळपासून त्यांना थोडी विश्रांती मिळाली नाहीये तर ते थोड्या विश्रांतीच्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे. तर नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना नक्कीच विश्रांती मिळेल. तर वळीव मॅचच्या दिशेने पहिलाच चेंडू घेऊन आले ते गोलंदाज राजू. स्ट्राईकला असतील ते शैलेश धोंडी. आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पिचचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढला गेला नॉनस्टॉपच्या साह्याने सीमारेषा पार. सुपर षटकार. दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान नितीन एका बाजूला मनोज दोन्ही. आणि याच दरम्यान आमचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक रवींद्रजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत राजू देखील आहेत. नाणेफेकीचा कॉल संपन्न. नाणेफेकी जिंकले कोणी देसाई 40+ संघाने नाणेफेकी जिंकले. नुकताच महावैष्णोदेवीचा दौरा करून आलेत आमचे रवींद्रजी म्हात्रे साहेब. आता 40+ मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. यशस्वी उद्योजक आहेत. आणि काय झालंय पंच षटकार आहे ना पहिला. हो माहिती आहे. एका चेंडू झालाय 6 धावा खर्च केला. पुढील चेंडू ओव्हर पिच मध्ये चेंडू होता. बॅटची लिडिंग कट घेतली आणि चेंडू गेलाय अलॉन द कार्पेट लॉन्स्टॉपच्या साह्याने चौकार. बॅटकडे नाणेफेकी जिंकली ती नितीन पाटील यांनी. आणि लगेच आता क्षेत्ररक्षण स्वीकार देसाई 40+ संघाने आणि यजमान संघ मानिवली यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीसाठी तुम्ही पावशा दिनेश संते 21 फटक फलंदाज आहे मानिवली संघामध्ये. कधी सामन्याचे चित्र पलटू शकतो. GPL 40+ मध्ये चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आलेले. आतापर्यंत धावसंख्या झाली होती 10. अजूनही 50 धावांची गरज आहे येणारे 22 चेंडू मध्ये. शैलेश धोंडे याच्याकडे ती क्षमता आहे सामना फिरवण्याची. पंचांचा इशारा येतो. या दरम्यान वाईड अवंतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या दिली ती बिनबाद 11. चांगली सुरुवात. शैलेश घोडे पूर्वीच्या काळी आमच्या डोंबिवली बॉयज मध्ये जास्तीत जास्त सामने खेळायला यायचे. ओपन क्रिकेट खूप चांगला खेळले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्नात फसलेत. चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. खेळपट्टी थोडीशी दवट आहे अजूनही ओली आहे. पूर्णपणे परिपक्व झाली नाही. त्यामुळे चेंडू जास्तीत जास्त उचळी घेतात किंवा खाली राहतात. पिचचा अनुभव थोडासा फार आलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मानिवलीकर चषक सुपर चौकार. शैलेश घोडे यांच्याकडे क्षमता आहे या सामन्यामध्ये एक हाती फिरवण्याची. कारण चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केले आणि 4 चेंडू मध्ये तब्बल बॅटने त्यांच्या धावा आल्या त्या 14 आणि 1 वाईडच्या स्वरूपात. म्हणजे अशा प्रकारे 15 धावा या धावफलकावर आतापर्यंत लागल्या. चांगला गुणलेखक तुम्ही सकाळच्या दिवसापासून बघता ते दिनेशजी सरांचा. दोन्ही चांगली कामगिरी केली. सातत्याने चांगली कामगिरी करत आले. गुणलेखक म्हटलं तर अशोकजी पाटील दिनेशजी जाधव यांचा नेहमीच उल्लेख असतो. 40+ क्रिकेट मध्ये सातत्याने त्यांनी हा प्रयोग केला. आणि याच दरम्यानचा येतोय शैलेश यांच्या बॅट मधून अजून एक घणघणीत चौकार.
शैलेश यांनी संपूर्ण जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावर घेतली, कारण संघाचा बॅकबोन आहे, संघाचा कर्णधार आहे, संघाचा तारणहार आहे आणि संघाच्या विजयाचा शिल्पकार सुद्धा तोच आहे. त्यामुळे त्याला असे फटके खेळणं गरजेचं आहे. धावांचा पाठलाग तुम्ही बघितला की 61 धावा करायच्या होते प्रति षटक, 15.25 च्या सरासरीने या धावा करायच्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करत असताना यशस्वी पाठलाग करतोय. आता शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने, चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, बॅक टू बॅकचा येणारा लगातारचा दुसरा चौकार. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या लागली होती बिनबाद 23. ज्या धाव्यांची गरज होती 15.25 च्या सरासरीने, त्या धावांपेक्षा जास्ती धावा करत असताना पहिल्या षटकात धावा लावल्या त्या 23. पिंटू यांचं सुद्धा इथे आगमन झाले देसाई 40+ क्रिकेटमध्ये. याच वर्षी नव्याने जॉईंट झालेत ते देसाई 40+ संघामध्ये. यावेळी बरेचसे चेहरे नवीन पाहायला मिळालेत. रवींद्रजी म्हात्रे असतील, पिंट्या असतील, राम म्हात्रे असतील, म्हणजे एक चांगला संघ आता देसाई 40+ ने बांधले आणि चांगली कामगिरी पण राहिली. सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये चांगली कामगिरी केली. दिलीप पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. आमचे दादा जे लकी पॅकर्स म्हणून त्यांची नेहमीच ओळख असे देसाईचे, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. ते वेलकम दादा. देसाईचे बरेचसे खेळ. धावसंख्या होती 23 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाव फलकावर लागले. शैलेश घोडे यांनी चांगला प्रयत्न केलाय, फायटिंग स्कोर उभा केलाय. धावांचा यशस्वी पाठलाग करण्यामध्ये तर पहिल्या षटकात तरी त्यांना यश प्राप्त झाले. तर बघूया दुसरं षटक घेऊन आले ते गोलंदाजीसाठी निलेश जाधव, जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, त्यांचेच ते बंधू आहे. आमचे स्कोरर पण आज तुम्हाला इनिंग खेळताना पाहायला मिळाली असते, पण त्याच्या पायाला थोडीशी दुखापत आहे, इजा आहे, त्यामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. असं होतं कधी कधी. प्रत्येक खेळाडू प्रत्येक मॅच तुम्हाला मैदानात दिसत नाही. कुठले 40+ खेळाडू आहेत, कधी कधी घराचा प्रपंच असतो, कधी व्यवसायाचा असतो, त्यामुळे बरेचसे 40+ खेळाडू हे उपस्थित अनुपस्थित असतात. त्यामुळे कुठे कुठे आपल्याला 10 खेळाडू किंवा 9 खेळाडूने संघ उतरवावा लागतो. आज संडेची मजा तर शैलेश घोडे यांनी चांगल्या पद्धतीने दिली. आतापर्यंत 23 धावा तर कुठून काढले, पण निलेश जाधव आता हे त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे. तर फास्ट खेळा, थोडा पंचांचा इशारा होतोय, थोडा फास्ट खेळा. आज सकाळच्या सत्रात प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी खूप चांगली पंचांची भूमिका. पहिला चेंडू यावेळी घोडे थांबला नाही, पण त्याला बघून मला तरी वाटतं आता शक्ती मडवी सुद्धा थांबले नाही आणि खेचलाय तो पहिल्याच चेंडूवर. सुपर चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या दिली ती 27. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. पाहू शकता भाऊ यांना, एक उत्कृष्ट गोलंदाज, वय वर्ष 59 मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असताना भाऊ आज मानुली संघामध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. एक धाव केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असे पण नकार दिलाय, कारण बॅटर दोन्ही सेफ आहेत, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. गुरुनाथजी म्हात्रे साहेब, मी मगाशी म्हटलं होतं एक लकी पॅकर्स आहेत देसाईमध्ये, रतनबा स्मृती सचकामध्ये सुद्धा त्यांनी इंटरेस्ट केले आहेत. म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या संघाची नोंदणी केली आहे आणि तो संघ विजय देखील झालेला आहे. असे आमचे लकी पॅकर्स गुरुनाथजी म्हात्रे यांचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय मिड विकेटला, सर्वात लांब सर्वात दूर चेंडू जातोय सीमारेषा पार. काय सुरुवात केली, फ्लाइंग स्टार्ट दिलाय मी तरी म्हणेन. स्वप्नवत सुरुवात, प्रत्येक चेंडूवर प्रहार प्रहार. शैलेश घोडे आता तरी थांबणार नाही मला तरी वाटतंय. दिनेश जाधव ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, आता ब्रह्मास्त्र काढलाय त्यांनी, पण त्याला सन्मान देत असताना गोलंदाज तेवढा चालाक असला तरी माझ्याकडे देखील तेवढा चातुर्य आहे हे दाखवत असताना शैलेश घोडे यांनी या चेंडूला दिलाय सन्मान आणि सन्मानाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचवली आहे 35. येणारे काही चेंडू शिल्लक आणि त्याच्यामध्ये 26 धाव्यांची गरज असेल. आतापर्यंत चांगले फाईट आहे, चांगला बॅटल आहे. आतापर्यंत तरी प्रेक्षकांचे मन जिंकलेत, अशी सुंदर फलंदाजी केली दोन्ही फलंदाजाने. शक्ती मडवी यांनी स्लॉट मधला चेंडू पाठवलाय, पिकअप शॉट सीमारेषा पार. अजून एक मालवणीकर सुपर षटकार.
धावा येत नव्हत्या, पण या सामन्यामध्ये आपण पाहिलं उंबार्डे संघाने धावा केल्या त्या 60 आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना सापार्डे संघ देखील कमी नाहीये. षटकार चौकारांची भाषा बोलतोय. प्रत्येक चेंडूवर प्रहार प्रहार प्रहार. निलेशचं स्वागत देखील षटकाराने केलंय. बघूयात आता पुढील चेंडूवर काय घडतंय. कमबॅक होईन का? कमबॅक होईन का? पण असं वाटतंय पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळलाय. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाला भेदन. चेंडू जातोय सीमारेषा पार. अजून एक उसळी घेणारा पाण्याची मागणी केली तर तुमचा 12वा अतिरिक्त खेळाडू किंवा कुठलाही खेळाडू तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकतात. ऊन थोडासा जाणवत आहे. सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की थंडी प्रचंड होती जेव्हा नोव्हेंबरची स्टार्टिंग झाली. आता नोव्हेंबर एंड होत आला. थंडी थोडीशी कमी झालेली आहे. नामदेव गायकवाड यांच्या मार्फत मानिवली 40+ क्रिकेट संघासाठी 100 रुपयाची देणगी आलेली आहे. तर वेलकम दादा. बघा देणगी काही असून दे ती तुमच्या सढळ हाताने केलेली मनाने केलेली असते. कारण पैशाने सर्व श्रीमंत असा अशोकजी दादा पाटील, पण मनाने श्रीमंत असणं हे मोठं असतं. बघा पैशाला मोल नसतो. पैशाला मोल आहे पण देणं याला मोल असतं. तर थँक्यू दादा. नामदेव दादा गायकवाड तुमचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 16 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 2 षटकांमध्ये 45 धावा. ज्या धावांसाठी संघर्ष पाहायला मिळाला आम्हाला पहिल्या 3 सामन्यामध्ये, तिन्ही सामन्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावा झाल्या नाही. पण या सामन्यामध्ये सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या त्या 45. आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे शैलेश घोडे आणि शक्ती मडवी. विस्फोटक फलंदाजी. विस्फोटक मी तरी म्हणे डोळ्याचा पारणा फेडणारी फलंदाजी. अक्षरशः तुटून पडलेत प्रत्येक गोलंदाजांवर. खास करून समाचार घेतला तो निलेश जाधव आणि त्याचप्रमाणे गोलंदाज राजू यांचा. एका षटकात 23 धावा तर दुसऱ्या षटकात 22 धावा. विस्फोटक फ्लाइंग स्टार्ट. तर बघूया आता नवीन गोलंदाजासाठी सज्ज होतोय तो प्रदीप. नवीन गोलंदाज आहेत ते प्रदीप. संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू. बरेच वर्ष त्यांच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. त्याच गोलंदाजी आता कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल. कारण 12 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज. लेफ्ट हँड गोलंदाज. खोलवर पद्धतीचा चेंडू. डॉट बॉल ने सुरुवात केली. प्रदीप यांच्याकडे ती क्षमता आहे. मी आधीच म्हटलं होतं प्रदीप यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. एखादं जर चांगला षटक हाताळलं तर सामन्यामध्ये कलटणी निर्माण होऊ शकते. कमबॅकची गरज आहे. ब्रेक थ्रूची गरज आहे. बघूया प्रदीप त्यांच्या गोलंदाजीवर कमबॅक करतात का? ब्रेक थ्रू मिळेल का? बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. येणारा पुढील चेंडूवर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. पण शैलेश घोडे थांबतील का हा देखील एक प्रश्न आहे. स्लॉट मधला चेंडू पिकअप शॉट खेळायचा होता. पॉवर बॅक शॉट होता पण फटक्यामध्ये थोडासा दम नव्हता. लिडिंग गेज होती त्यामुळे धावा मिळाल्या त्या फक्त आणि फक्त 2. स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट करतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. समीकरण येते 10 चेंडू आणि 14 धाव्यांचा. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर अजून एक चांगला चेंडू हाताळला. त्यावर 2 धावा मिळाल्या. 2 धावा खर्च केल्या. 10 चेंडू आता 14 धाव्यांची गरज. एखादे 2 डॉट बॉल सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो उंबार्डे 40+ संघ. पण पाहूयात सामन्यामध्ये शिरकाव करतोय का त्याचं प्रत्युत्तर फेडून लावतोय फलंदाज शैलेश घोडे. प्रदीप यांनी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला. यावेळी स्लॉट मध्ये होता. आता मी थांबणार नाहीये. मी सामना जिंकायला आलोय हे दाखवत असतानाचा हा षटकार येतोय. मानुलीकर चषक. स्कोर धाव संख्येने धाव फलकावर आता तब्बल 53 आणि अजूनही येणाऱ्या काही चेंडूवर 8 धाव्यांची गरज आहे. 14ची गरज होती तेव्हा षटकार खोदून काढलाय. यावेळी ऑन साइडच्या रिजन मध्ये
शॉर्ट मिड ऑनला तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन दिलंय गोलंदाजी चांगले होते मागचा चेंडू थोडासा खराब टाकला बाकी उर्वरित सर्व चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले ते गोलंदाज प्रदीप यांनी अनुभवाचा चांगला फायदा घेतला एक चुकीचा चेंडूमुळे धावाचं अंतर थोडा वाढला आता धाव्यांची गरज आहे ती 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 7 धाव्यांची गरज आहे हा डॉट बॉल सामन्याचं खूप काय चित्र स्पष्ट करेल हा चेंडूवर चांगली गोलंदाजी करणं गरज आहे पद्धतीचा चेंडू वारंवार ब्लॉकरचे चेंडू टाकतात आहे फलंदाजाला कुठली मुभा देत नाही एखादा चेंडू फक्त त्यांनी खराब टाकला लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा इशारा सकाळपासून काहीशे 2-4 नियम आहेत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आणि हे नियम पोहोचवणं हे प्रत्येक पंचांचं काम असतं त्याला फॉलो करणं हे खेळाडूचं काम असतं आणि हे काम करण्याची गरज कर्णधाराची सुद्धा असते त्याने थोडेसे नियम असतात हे आपल्या संघाला समजावे लागतात हरकत नाहीये प्रत्येक नियम असतात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात याच उदाहरण आहे ते क्रिकेट फुलटॉस चेंडू फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होईल का आणि झेल झालेला आहे आणि फलंदाज होतोय तो बाद शैलेश घोडे यांचा होतोय अंत आणि याच दरम्यान देसाई गावाचे मास्टर माइंड विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावावर बायकर मॅन म्हणून नेहमीच 40+ मध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे साई म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे वेलकम साई या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने 40+ क्रिकेट म्हटलं तर 2 नाव नेहमीच चर्चेत असतात एक हरीश केने आणि दुसरा आहे ते साई म्हात्रे नेहमीच मॅन ऑफ द सिरीजचे म्हणजे 40+ क्रिकेट मध्ये मी तर आतापर्यंत सर्वात जास्ती मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार असतील तर या 2 कॅटेगरीवर आणि त्याचपर्यंत आमचे कल्याण डोंबिवली असोसिएशनचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे एक कार्यकर्ता आणि सचिव कोर कमिटीचे मेंबर हनुमानजी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे तर वेलकम हनुमान दादा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीकडून तुमच्या सर्वांचं देसाई क्रिकेट संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत तर मागचा षटक प्रदीप यांनी काय सुरेख हाताळला तर एक षटकार खाल्ला नसताना मी तरी म्हणेन त्या षटकार येत नाही ना तर सामन्याचं चित्र थोडं वेगळं असतं पारडं थोडं जड असतं उंबारडे संघाच्या बाजूने त्या षटकाराने धावा खर्च केल्या त्या पण एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय शैलेश घोडे सारखा त्यामुळे अजून एक कमबॅक करायचा संधी आहे 6 चेंडूने 6 धाव्यांची गरज आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती पाहू शकतात विशाल यांना 6 चेंडूंनी 6 धावेची गरज भवितव्य या सामन्याचा विशाल यांच्या हातामध्ये 6 धावा डिपेंड करते पण शक्ती मडवी विस्फोटक फलंदाज त्यांच्या समोर आहे आधीच आक्रमक पवित्रा धारण केलाय चेंडूला ऑन साइडच्या रिझन मध्ये खेचत होत आणि त्या प्रयत्नात यशस्वी सुद्धा झाले आणि येतोय तो मानवली चषक सुपर चौकार सहा चेंडू 6 धावेची गरज पहिल्या चेंडूवर चौकार इरादे स्पष्ट केले शक्ती मडवी यांनी आणि पुढे येऊन खेळले फटका फसलाय स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा सापडे संघाला प्रेक्षक किंवा खेळाडू आमचे बसलेत ते जेव्हा चेंडू बाहेर जातो आणि ते आम्हाला देतात तर त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुमच्यासाठी सुद्धा जेवणाची सोय केलेली आहे तर तुम्ही सुद्धा हा सामना संपल्यानंतर लगेच जेवू शकतात हे आयोजन कमिटीकडून तुम्हाला सांगण्यात येते स्वर्गीय कमलाकर
परशुराम शेलार यांचे बंधू पंडित शेलार यांना सुद्धा आयोजन कमिटीकडून नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही सुद्धा या आणि आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उचलला आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलंद कार्पेट सीमारेषे पार विजयी चौकार आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन सापर्डे 40+ संघ आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल उंबार्डे 40+ संघाचं कौतुक.